भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये राजकीय भूकंप झालाय। गेल्या अनेक दशकांपासून नेपाळच्या राजकारणावर पकड असलेल्या प्रस्थापित नेत्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवलाय। जेनझी पिढीचा आयकॉन 35 वर्षीय बालेन शाह यांनी ऐतिहासिक विजय मिळवलाय। बालेन यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने निवडणुकीत निर्भेळ बहुमत मिळवत सत्तेची सूत्र आपल्या हाती घेतली आहेत। या निवडणुकीतील सर्वात मोठा जायंट किलर ठरले आहेत ते स्वतः बालेन शाह। त्यांनी नेपाळचे 4 वेळा पंतप्रधान राहिलेल्या आणि चीन धार्जिणे मानल्या जाणाऱ्या के.पी. शर्मा ओली यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव केला। झापा 5 या मतदारसंघातून बालेन यांनी ओली यांना तब्बल 50,000 मतांच्या फरकाने धूळ चारली। एकेकाळी नेपाळच्या राजकारणाचे किंग मानल्या जाणाऱ्या ओलींना एका तरुण रॅपरने पराभूत केल्यामुळे जगभरातील राजकीय विश्लेषक थक्क झाले आहेत। बालेन शाह यांची ओळख केवळ रॅपर म्हणून नाहीये, तर ते एक स्ट्रक्चरल इंजिनियर देखील आहेत। काठमांडूचे महापौर म्हणून त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची लोकप्रियता देशभर पसरली होती। भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांनी दिलेला लढा आणि विकासाचा नवा दृष्टिकोन यामुळे तरुणांनी त्यांना डोक्यावर घेतलं। केवळ 4 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या त्यांच्या आरएसपी पक्षानं थेट 100 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत नेपाळमध्ये पहिल्यांदाच एका नवीन विचाराचं सरकार स्थापन केलं आहे। बालेन शाह हे नेपाळचे पहिले मदेसी पंतप्रधान आणि सर्वात तरुण पंतप्रधान ठरणार आहेत। के.पी. ओलींच्या काळात भारत नेपाळ संबंधामध्ये जो तणाव निर्माण झाला होता तो आता बालेन यांच्या कार्यकाळात निवळण्याची शक्यता आहे। एका नव्या युगाची सुरुवात करत बालेन शाह आता हिमालयन राष्ट्राला कोणत्या दिशेने घेऊन जातात याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे।